स्टार्ट केलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण उमरी तालुक्यामध्ये गोरटा या गावामध्ये आलोय, नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि इथं आपण एक प्रगतिशील शेतकरी यांना भेटण्यासाठी आलोय. तर आपण सरांचा परिचय आणि सरांनी आज निशिगंधाच्या शेतीसाठी आपले प्रोडक्ट यूज केलेले आहेत. तर सर फुलाची शेती करतात आणि मला सुद्धा विश्वास वाटत नाही की आपले प्रोडक्ट वापरल्यामुळं सरांना एवढं उत्पन्न झालंय फुलामध्ये. तर आपण पाहूया, सरांना ऐकूया आपण तुमचा सरांचा अनुभव काय. तर सर तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही आपले प्रोडक्ट कुठले कुठले वापरले आणि तुम्हाला उत्पन्न काय झालं या शेतामध्ये, ते तुमचा थोडासा अनुभव सांगा सर. माझं नाव बालाजी सावंत, राहणार गोरठा, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. आणि माझा सरांशी संबंध आला बऱ्याच दिवसापूर्वी आणि सरांनी मला प्रोडक्टविषयी माहिती दिली. सुरुवातीला माझा काही विश्वास बसत नव्हता त्यांच्यावर, पण त्यांच्या नातेवाईकाकडून सगळीकडून त्याने आले आणि त्यांच्यावर विश्वास टाकून मी हा प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली. आणि या प्रोडक्टचा रिझल्ट घेतल्याच्या नंतर मला असं आढळून आलं, या अगोदर मी बरेचसे प्रोडक्ट वापरत होतो, बरेच कंपनीचे. शेतीचा माझा पूर्वीपासून शेतीमध्ये आवड असल्यामुळे मी शेतीने शेतकरी आहे सुरुवातीपासून. आणि मी फुलाचा धंदा गेल्या 10 वर्षापासून करतो. फुलशेती 10 वर्षापासून माझी लागवड आहे. पण दरवर्षी मला उत्पन्न साधारणतः हे अर्ध्या एकरसाठी 4 ते 4.5, 3.5 लाख, 5 लाख असं येत होतं. तर गेल्या वर्षीपासून माझ्याकडे 25 गुंठे निशिगंधा लागवड केली आणि त्यावेळेसपासून आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट मी वापरायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बेसल डोस म्हणून मध्ये भुवास्त्र, ग्रो मॅजिक हे वापरले सुरुवातीला. नंतर ठिबकमधून मी काय ओलिप आणि MI सिट्रा हे मी याच्यातून देत गेलो स्प्रेमधून. आणि MI स्प्राय प्लस हे सगळे म्हणजे एकंदरीत आलटून पालटून मी वापरत गेलो. आणि याच्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये एकदम डबल असा फरक जाणवला. तरी मी गेल्या वर्षीपासून हे प्रोडक्ट वापरत असताना मी गेल्या वर्षी 15 मे पासून याचा हिशोब ठेवला आणि 15 मे 2025 ते 15 मे 2026 या काळामध्ये माझा खर्च किती झाला, उत्पन्न किती झाला, त्याचा मी सरांना आता दाखवलं. सरांचा विश्वासच बसला नाही. 10,71,000 रुपये 999 रुपये एवढा माझं उत्पन्न झालं. त्याच्यातून एकंदरीत खर्च काढला तर एका वर्षामध्ये 25 गुंठ्याला मला 9 लाख रुपयाचं या शेतीच्या उत्पन्नातून बेनिफिट मिळालं. क्या बात आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो, तुम्ही एक वेळेस अनुभव घेऊन बघा या प्रोडक्टचा आणि नंतर तुम्ही दुसऱ्या पिकावर घ्यायचा काय हरकत नाही. कारण एक वेळेस अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही एक वेळेस अवश्य या प्रोडक्टचा अनुभव घ्या आणि जे कोणी तुम्हाला सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि पुढील भविष्यामध्ये हे प्रोडक्ट तुम्ही दरवर्षी वापराल याची मला 100% गॅरंटी आहे. थँक्यू सर, तुम्ही खूप छान शेतकरी बांधवांना संदेश दिलाय. आणि यावर्षी पण तुम्ही आपले सगळे प्रोडक्ट वापरणार? हो, यावर्षी पूर्ण सगळे वापरणार. सोयाबीन, कापूस आणि यावर्षी हळदीला पण आम्ही बरेच जणांना प्रोडक्ट विषयी माहिती दिली आणि त्यांनी पण वापरायला सुरुवात केली यावर्षी. थँक्यू कारण मित्रांनो. मी वापरल्यामुळे आणि माझ्या शेतावर बरेचसे शेतकरी येऊन अगोदर बघून गेले. यापूर्वी प्रोडक्ट विषयी माहिती सांगितलं होतं मी तुम्ही येण्याच्या अगोदर, त्यांनी बघून गेलेत आणि ते पण आता तुमच्या उपस्थितीमध्ये प्रोडक्ट घ्यायला तयार आहेत. ते पण थँक्यू मित्रांनो. बघा, आज मी पण फर्स्ट टाइम आज फुलाच्या शेतीमध्ये आलोय आणि आज मला सुद्धा ट्रस्ट वाटत नाहीये की सरांचं एवढं डबल उत्पन्न वाढलंय. ज्या ठिकाणी 1.25 एकर मध्ये आज नियर अबाउट माझ्या मते 11 लाख रुपये ना सर, 11.25 लाख रुपयाचं उत्पन्न मित्रांनो आज झालंय. त्याच्यामध्ये सरांनी त्या पद्धतीने मेहनत पण घेतलेली आहे आणि आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट पण आहे मित्रांनो. ऑलरेडी ते असे एवढेच कष्ट करायचे, पण त्या कष्टांना त्यांना तेवढं रिझल्ट पाहिजे तसं भेटायचं नाही. पण आज आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे सर तुम्ही खुश आहात आज? हो, 100% खुश आहे. सर 100% खुश आहेत. नक्की